नमस्कार, मी आहे प्रियांका, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी महेश्वरी साड्यांचा एक उत्तम प्रकार दाखवणार आहे. सुरेख साज हवा आहे, पण तोही पारंपरिक रूपात. तर त्यावेळी तुम्हाला मी फक्त गर्भरेशमी महेश्वरी सुचवेल. गर्भरेशमी महेश्वरी म्हणजे काय? तर मुळात रेशमच्या धाग्यांनी बनवलेली ही अत्यंत पारंपरिक विण म्हणजे गर्भरेशमी महेश्वरी. जर या साडीला आपण एकदा बघितलं, तर या साड्यांचे जे काठ आहेत, ते एक पारंपरिक स्वरूपाचे काठ आहेत. आपण आपल्या आजीच्या, आत्याच्या, आईच्या अंगावरती कधी अशी साडी बघितली असेल, जिचे भरजरी काठ असतील आणि याची वीण तुम्ही बघू शकतात. उभी जी वीण आहे ती रेशमची आहे, आडवी जी वीण आहे ती सिल्क बाय कॉटनची आहे आणि अत्यंत सुंदर या साडीचा पदर आहे आणि दिसताना बेस्ट कलेक्शन असणारी ही सुंदर गर्भरेशमी महेश्वरी आहे. गर्भरेशमी म्हणजे एक नाजूक स्वरूप, सुंदर स्वरूप आणि मला असं वाटतं, की अशा स्वरूपातल्या साड्या आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्की असाव्यात, ज्या अत्यंत सुंदर आणि छान दिसणाऱ्या असाव्यात. हे सगळं जे कलेक्शन आहे ते मोस्ट डिमांडिंग कलेक्शन आहे, फेस्टिव्हल कलेक्शन आहे. त्यामुळे अगदी रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेच्या आधी मी हे सगळं जे कलेक्शन आहे ते अरायव्हल करून घेतलेलं आहे. आय होप की तुम्हाला हे जे सगळं कलेक्शन आहे ते नक्की आवडेल. मी वेअर केलेला जो रंग आहे तो आहे डार्क जामुनी विथ शाही कलर. सुंदर कॉम्बिनेशन, लिमिटेड एडिशन, बेस्ट कलर. पहिल्यांदा आलाय डाळिंबी प्लस सुंदर असा नेव्ही ब्लू कलर, ज्याचं कॉम्बिनेशन सगळ्यात भारी. साडी प्रियंका फुगते का? तर अजिबात नाही. सगळ्या साड्यांचे जे पदर आहेत ते अगदी सुंदर असे पदर आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी साडी आहे. याची वीण इतकी सुंदर आहे की मला असं वाटतं अस्सल गर्भरेशमी, मुळात गर्भरेशमी साड्या मिळणं तुम्हाला जास्त महत्त्वपूर्ण आहे. सुंदर साडी, बेस्ट रनिंग ब्लाउज आहे आणि होय, सगळ्या साड्यांची जी प्राइस आहे, कारण कोणाचे पदर वेगळे आहेत, कोणाचे पदर रनिंग आहेत, तर त्यामुळे सगळ्या साड्यांची जी प्राइस आहे ती थोडी पुढे मागे आहे. तर प्राइस इथं मेन्शन आहे. प्राइस नुसारच तुमची जी साडी आहे ती बुक करा. साडीच साडी, महेश्वरी साडी, त्यात असा सुंदर वाईन रंग आला तर नाद खुळा. अगदी सुंदर असं कलेक्शन आहे आणि अतिशय उत्तम, उत्कृष्ट हे लुक आहे. प्रियंका साडी फुगते का? तर मी तुम्हाला सारखं हेच म्हणते, की महेश्वरी साड्या ह्या कोणत्याच कंडिशनमध्ये अजिबात फुगत नाही. अजिबात न फुगणाऱ्या, पटकन सुंदर दिसणाऱ्या आता फेस्टिव्हल्स आहेत किंवा आपल्या घरामध्ये काही लग्न कार्य आहे, त्या प्रत्येकासाठी आजचं हे जे कलेक्शन आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असं आहे. आणि खरोखर हे सगळं जे कलेक्शन आहे ते आपल्याकडे असावं. सुंदर दिसणारं आहे, उत्तम आहे आणि छान असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज. श्रावण म्हटला की हिरवागार निसर्ग आणि त्यालाच साजेल शोभेल अशी सुंदर फॉरेस्ट ग्रीन कलरची साडी. अगदी बहारदार रंग आहे आणि खूप पारंपरिक पॅटर्न आहे. म्हणजे या पॅटर्नची ना तोड नाही. सगळ्या महेश्वरी साड्या एकीकडे आणि महेश्वरी मधले काही काही जे पॅटर्न्स आहेत ते एकीकडे आहेत. ते इतके सुंदर पॅटर्न आहेत, जे वारंवार मिळत नाही. हे असे ना ज्याला आपण म्हणतो की फेस्टिव्हलच्या अकॉर्डिंग बनवतो आम्ही. मी तुम्हाला असंच सांगते. त्यामुळे हे वारंवार मिळणारं नाही पॅटर्न आहे. सुंदर आहे आणि रनिंग असं ब्लाउज आहे. अगदीच आई गं मूव्हमेंट असते ना साडीचा रंग बघून, तशी ही मूव्हमेंट आहे, की हा रंग इतका गर्द लाल आहे, की इतकी सुंदर दिसणारी ही साडी आणि त्याच्यामधलं हे लुक जे आहे ते खूप क्रिएटिव्ह काहीतरी करण्यासारखं लुक आहे आणि फोटोजेनिक कलर सेशन सगळे याच्यामधले आहेत आणि फोटोजेनिक पॅटर्न आहे. म्हणजे उत्तम पारंपरिक साडीचा प्रकार जो येतो ना तो गर्भरेशमीमध्ये अस्सल सुंदर असतो आणि मी तुम्हाला सांगितलं ना की रोजच मिळतील अशा जसं काही काही भाज्या असतात, रानभाज्या ज्या कधी कधी पावसाळ्यामध्येच मिळतात किंवा उन्हाळ्यामध्येच मिळतात, तसं काहीसं या साड्यांचं असतं की या ना अशा फेस्टिवल टाइप साड्या आहेत. त्यामुळे संपले की मग अशा फेस्टिवलच्या आधी वगैरे ह्या सगळ्या ज्या त्या रिस्टॉक होतात. सुंदर साड्या आहेत सगळ्या. गर्भरेशमी म्हणजे प्रश्नच नाही मैत्रिणींनो. म्हणजे किती गर्द मेहरून कलर विचार करावा ना, असं मला या साडीला विचार बघून झालंय, की म्हणजे खरंच यापेक्षा पण गर्द मेहरून कलर असू शकतो का? तर मी नाहीच म्हणेन, की नाही, नाही. कारण हा गर्द मेहरून रंग हा अतिशय डार्क आहे. मेहंदी रंगल्यावर जशी ती लाल गच्च न दिसता मेहरून दिसते ना, बस तेच याचं फील येईल साडीला बघून. सुंदर विण, छान साडी, मस्त बाकी साड्यांच्या तुलनेमध्ये ना या साडीमध्ये रेशीम आणि सिल्कचं काम आहे, कॉटनचं काम कमी आहे. आणि सुंदर साडी आहे, अतिशय पातळ याची पोत आहे आणि उत्तम दिसणारी ही साडी आहे. रंग खूप वेगळा म्हणजे असा गुलबक्षी आहे, चेरी कलर आहे आणि खूप सुंदर ही साडी आहे आणि मस्तच सगळं काम या साड्यांचं जे आहे ना ते अतिशय मस्त आहे आणि मला असं वाटतं की अशा साड्या आपल्याकडे असाव्यात मैत्रिणींनो. सुंदर रनिंग ब्लाउज आहे.
प्रत्येकाची जी प्राइस आहे ती खाली तुम्हाला मेन्शन आहे. अशा पारंपरिक साड्या म्हटल्या की कांचन आणि असे सुंदर डमरू सेट झालेच पाहिजे. प्रत्येकाची प्राइस जी आहे ती ब्लॉगच्या शेवटी मेन्शन आहे. म्हणजे ही साडी घेतली ना, की हे कानातले असे आणि असे सुंदर याच्यातले गळ्यातलं जे मी वेअर केलं ते घेणं विसरूच नका. कारण मला असं वाटतं की ज्वेलरीमुळे साडीचं अर्ध लूक हे सौंदर्यपूर्ण दिसतं आहे. उत्तम कलेक्शन आहे. रोज संध्याकाळी 4:30 ते 5:30च्या मध्ये माझं लाईव्ह असतं. लाईव्ह नक्की जॉइन करत जा. मिस नका करत जाऊ कारण लाईव्हमध्ये मी स्वतः भेटते. सुंदर साड्या रोज घेऊन येते. थँक सो मच.